नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भव्य या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, आता चैत्र महिना सुरू आहे, घरोघरी चैत्र गौरीचं आगमन झालेलं आहे आणि अशावेळी हमखास होणारं म्हणजे कैरीचं पन्हं। त्याच कैरीच्या पन्ह्याची रेसिपी मी आज घेऊन आली आहे, फक्त थोडीशी नाविन्यपूर्ण स्वरूपात। त्यामध्ये आज मी घेऊन आली आहे कैरीच्या पन्ह्याचा टिकाऊ असा गर, पल्प किंवा सिरप, जे तुम्ही साधारणतः पुढचे 6 महिने फ्रीजमध्ये ठेवून व्यवस्थित वापरू शकता आणि आयत्यावेळी झटपट कैरीचं पन्हं बनवू शकता। चला तर मग बघूयात आजची ही रेसिपी। इथे मी साधारणतः 1.25 किलो इतक्या प्रमाणामध्ये तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या फारशा आंबट नसतात, गोडसर असतात, अशा या कैऱ्या 1.25 किलो इतक्या घेतलेल्या आहेत। साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण आपल्याला कैरीच्या गरानुसार ठरवायचे, त्यामुळे साखर अंदाजे घेतलेली आहे। 4 ते 5 टेबलस्पून इतकी वेलची पूड इथे मी घेतलेली आहे। या ठिकाणी सगळ्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि एका स्टीमरमध्ये 30 मिनिटांसाठी या मी वाफवून घेणार आहे। कैऱ्या शक्यतो पाण्यामध्ये आपल्याला शिजवायच्या नाही आहेत। पाण्यामध्ये या कैऱ्या शिजवल्या की त्यामध्ये कैरीमध्ये अतिरिक्त पाणी जाऊन कैऱ्या या पांचट होतात, पिचकतात आणि आपल्याला हे टिकाऊ करायचे पण त्यामुळे फक्त आपण ह्या वाफेवर शिजवून घेणार आहोत। कैऱ्या बघा 30 मिनिटांनंतर शिजल्या आहेत, व्यवस्थित आणि छान शिजल्या आहेत। कैरी शिजणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आता या आपण काढून घेऊयात बाहेर। कैरी व्यवस्थित शिजली पाहिजे आपली, तर कैरीचा गर छान निघतो। आता या सगळ्या कैऱ्या हलक्या कोंबट करून घेतल्या आहे मी आणि मग याचा गर काढायचा आहे। पूर्ण थंड करून गर काढू नका, हलक्या गरम असताना याचा गर काढूयात। बघा कैरीचा गर किती सुंदर शिजला आहे, त्याला असा सुंदर रंग आला आहे। आता चमच्याच्या साहाय्याने हा सगळा गर मी इथे काढून घेणार आहे। आता कैरीची कोय बघा स्वच्छ झाली, याचा अर्थ कैरी व्यवस्थित शिजली आहे। आता याच पद्धतीने सगळ्या कैऱ्यांचा गर मी इथे काढून घेणार आहे। बघा किती सुरेख गर दिसतोय आणि अशा पद्धतीने छान हा गर आपला तयार झालेला आहे। आता महत्त्वाची स्टेप ते म्हणजे हा गर आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। त्याने काय होतं की छान स्मूथनेसपणा येतो आपल्या गराला। कैरीचं जो आपण गर करतो तो छान पाण्यामध्ये चटकन विरघळतो, त्यासाठी ही स्टेप। पण यात महत्त्वाची टीप ही आहे की गर पूर्ण गार झालेला असावा। गरम गर आणि मिक्सरचा गरमपणा यामुळे या गराला वास लागू शकतो, त्यामुळे पूर्ण थंड झालेला गर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा आहे। आता हा सगळा गर वाटीच्या साहाय्याने मी मोजून घेते आहे। जितका आपला गर भरणार आहे कैरीचा तितकी साखर, त्या प्रमाणात आपण साखर घेणार आहोत। जितक्या वाट्या गर तितकी साखर, हे आपलं कैरीच्या पन्ह्याचं घरगुती प्रमाण आहे आणि ते अचूक आहे। तुम्ही या प्रमाणात कराल तर तुमचं पन्हं अगदी परफेक्ट होईल। आता 3 वाट्या इतकी आपला कैरीचा गर भरलाय, तितक्या प्रमाणात 3 वाट्या इतकी साखर मी इथे घालणार आहे। हे आपलं घरगुती प्रमाण झालं। घरगुती प्रमाणात तुम्ही असं करू शकता। व्यावसायिक दृष्टीने साहित्याचं मोजमाप प्रमाण सांगायचं तर त्यासाठी मी सांगेन की इथे मला 1.25 किलो इतक्या कैऱ्यांना 600 ग्रॅम इतकी साखर लागलेली आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत।
गॅसवर ठेवण्याआधी हे आपण एकदा मिक्स केलं की पटकन आपल्याला पुढे व्यवस्थित मिक्स करायला सोपं जातं। आता लो फ्लेमवर हे आपल्याला सतत हलवत राहायचंय, ही महत्त्वाची टीप आहे। जर तुम्ही सतत हलवत न राहता चालू करून दिला गॅस तर हे खाली तळाला लागू शकतं, करपू शकतं आणि पूर्ण आपल्या पन्ह्याची जी चव आहे ती बिघडू शकते। शक्यतो स्टीलची कढई आणि ती देखील जाड बुडाची घ्या, जेणेकरून आपल्या पन्ह्याच्या गराला वास लागणार नाही, ते करपणार नाही। आता साखर विरघळल्यावर हे बघा असं दिसतंय। त्यानंतर 3 ते 4 मिनिटांनंतर हे हळूहळू घट्ट होतंय आणि हे सतत मी हलवत आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकत असाल, ते हळूहळू आता घट्ट होतंय। साधारणतः आता 5-1 मिनिटांनंतर याची कन्सिस्टन्सी बघा, ते घट्ट होत आलाय गर कैरीचा आणि त्याचप्रमाणे या गराला एक प्रकारची चकाकी येऊ लागली आहे। अशी ही चकाकी आल्यावर गर आपला होत आलेला आहे। अजून 2-3 मिनिट मी व्यवस्थित त्याला शिजवून घेणार आहे। गर शिजवणं ही महत्त्वाची स्टेप आहे। आपल्याला हे पन्ह्याचा गर टिकाऊ करायचा आहे आणि तो देखील कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय। आता साधारणतः 8 मिनिटांनंतर माझा गर इतका छान घट्ट झालाय, त्याला छान चकाकी आली आहे। मी एक अर्धा मिनिट त्याला व्यवस्थित परत शिजवून घेतेय आणि बघा आता व्यवस्थित हा गर झालाय। याची कन्सिस्टन्सी बघा, हा गर चकाकी ही आली आहे। ही आपली टेस्ट आहे की आपला हा गर शिजलाय। आता अर्ध्या मिनिटानंतर मी हा खाली काढून घेतलाय आणि मला साधारणतः 8.5 मिनिटं इंडक्शनवर लागले। तुम्ही गॅसवर करणार असाल तर लो फ्लेमवर तुम्हाला 9 ते 10 मिनिटं लागू शकतात आणि याची कन्सिस्टन्सी ही अशी घट्ट राहते। आता बघू शकता किती सुरेख याला रंग आलाय आणि मस्तसा कैरीचा सुवास माझ्या किचनमध्ये दरवळतोय। आता अर्धा तासासाठी याला आपण छान थंड करून घेणार आहोत। अर्धा तासानंतर याची कन्सिस्टन्सी बघा, हा पूर्ण थंड झाल्यावर इतका घट्ट होतो। आता हा पूर्ण थंड झाल्यावर काय करायचे तर आपल्याला घालायची वेलची पूड। वेलची पूड ही कधीही गरम असताना घालू नका, पूर्ण थंड केल्यावर वेलची पूड घातल्याने काय होतं, या वेलचीची चव टिकून राहील। पन्ह्याचा गर असेपर्यंत याची छान चव टिकून राहील आणि यात कुठलेही अतिरिक्त मसाले आपण वापरलेले नाहीये। वेलचीचा सुवास इतका सुंदर लागतो याला। आणि साधारणतः अर्धा तोळा इतकी वेलची 2 चमचे साखरेमध्ये सालासकट फिरवून चाळून मी वापरलेली आहे। बघा माझ्या किचनमध्ये वेलचीचा कैरीचा इतका सुंदर सुवास दरवळतोय, इतका सुंदर पन्ह्याचा हा सुवास आहे। आता पन्हं याचं करून दाखवते, काहीच नाही, 1 ते 1.5 चमचा इतकं पन्ह्याचा गर घालायचा आहे, बर्फ घालायचा आहे आणि गार पाणी घालून हलवायचे। इतकी झटपट आणि सोपी कृती आहे आणि छान तुमचं आयत्या वेळी गडबडीत झटपट हे पन्हं तयार होतं, ते देखील कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय। आपण बाजारातले विकतचे जे सरबत आणतो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, ते आरोग्याला घातक असतात आणि त्यामुळे हे घरगुती पन्हं तुम्ही हमखास बनवून ठेवू शकता आणि छान याचा झटपट पन्हं करू शकता। आता साठवणुकीसाठी मी 1 किलोची ही बरणी आहे माझी काचेची, ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली आहे। यामध्ये मी हे पन्ह्याचा गर व्यवस्थित साठवून ठेवणार आहे। साधारणतः ही 1 किलोची बरणी
माझी भरलेली आहे, म्हणजे हे पन्हं 1 किलोच्या प्रमाणात तयार झालेलं आहे. बघा हे किती सुरेख दिसतंय. अशा प्रकारे ही छान पन्ह्याची बरणी आपल्या प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये उन्हाळ्यामध्ये हवीच हवी, जेणेकरून आपण घरगुती आरोग्यदायी पन्हं पिऊ शकतो. आणि माझी याआधीसुद्धा एक पन्ह्याची प्रीमिक्सची रेसिपी आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, तीसुद्धा बघा आणि करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भव्य या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.